शिंदखेडा तालुक्यातील साहूर गावातील हडप केलेल्या जागेवर निर्माण केलेल्या दारूच्या अड्ड्यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून शाळकरी विद्यार्थ्यांवर देखील याचा परिणाम होत आहे। याबाबत शिंदखेडा पोलिसांसह प्रशासनाला निवेदन देऊनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्रस्त तरुणाने केला आहे। यामुळे राहुल सोनवणे या तरुणाने थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानंतर प्रशासन काय कारवाई करणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे। साहूर गावातील योगेश कोळी, देवीदास कोळी, सुशीलाबाई कोळी व विठ्ठल कोळी या लोकांनी वडिलोपार्जित असणाऱ्या खळवाडमध्ये दमदाटी करून दारूचा अड्डा सुरू केल्याचा आरोप राहुल सोनवणे या तरुणाने केला आहे। त्यांच्या या व्यवसायामुळे गावातील नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। शिंदखेडा तालुक्याच्या साहूर गावाच्या रहिवासी असून इथं दोंड्याच्या पोलीस स्टेशनला आम्ही 100 जणांचा सहयोग वगैरे घेऊन गेलो होतो आणि पोलीस पाटील सरपंच हे सर्व जणांचा सहयोग वगैरे घेऊन गेलो तिथं दोंड्याच्याला। तिथं काही दखल घेतली नाही त्यांनी 14 तारखेला। त्यानंतर आम्ही SP ऑफिसला बी गेलो होतो, तिथं बी अर्ज दिलेला होता 16 तारखेला। त्या साहेबांनी सांगितलं बघू करू, तेवढं दुर्लक्ष करून दिलं आमच्यावर आणि आमच्यावर अन्याय होते गावात, साहूर गावात वडिलोपार्जित जागा हक्काने त्या दारुडे बसून गेलेले आहेत ते चोरटे, त्यांना तिथून हक्काने काढावं। आमचे घरकुल आलेले आहे, तिथं घराचं काम चालू आहे आणि घराजवळ असं दारूचं व्यवसाय चालू होते, चांगलं वाटत का? त्यामुळे आमची जागा मोकळी करावी ही तर धुळे जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसला मी लेटर दिलेलं नाही, अर्ज बी देत आहोत, इथं निवेदन बी दिलं मी। त्यानुसार आमची जागा मोकळी करावी आणि साहूर गावाचे ते जे बी काय ते दारुडे वगैरे जे बी काय विकतात ते बंदच करावे। आणि माझे एक विषय माननीय जयकुमार भाऊ, माझं फक्त एवढं निवेदन आहे तुमच्याजवळ, ते तुम्ही जसं आमच्या गावात येतात आयराणीमध्ये तुम्ही भाषण वगैरे देतात गावात माझ चौकमध्ये, तुम्हाला एक निवेदन आणि मी बी आयराणी तर तुमच्याजवळ बोलणार। ते माझ्या गावात जे काही दारुडे वगैरे विकतायत, तुम्ही लाडक्या बहिणी व त्यांच्या खात्यात पैसे टाकतात, ते त्यांचे पैसे अर्धे दारू जे विकणारे ते 20 पाडणारे त्या लोकांना तिथं आणून हे असं बेकायदेशीर व्यवहार करतायत असा लोकांवर। या अवैध धंद्यातून गावात मोठी घटना घडण्याची दाट शक्यता असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राहुल सोनवणे या तरुणांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।